मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 12 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी आणि दीपिका शाळा सुटल्यानंतर कार्तिक आणि दीपाची वाट पाहत बसलेले असतात. तितक्यात कार्तिक तिथे येतो. तो दीपिकाला म्हणतो की चल तू माझ्यासोबत आपल्या घरी. मात्र दीपिका त्याला नकार देते. त्यामुळे कार्तिक म्हणतो की ते घर तुझंच आहे, कधी ना कधी तुला तिथे यावंच लागेल ना. पण दीपिका म्हणते नाही, ते घर माझं नाही आणि मी तिथे पुन्हा कधीही येणार नाही. त्यामुळे कार्तिक म्हणतो मग दीपाचं घर तुझं आहे का. मात्र दीपिका त्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते तू कार्तिकीला घेऊन जा, पण मी मात्र येणार नाही. त्यामुळे कार्तिक चिडून ओरडून म्हणतो की दीपिका बाद झाला हट्ट, तुझे सर्वजण घरी वाट पाहत आहेत, तू चल लवकर घरी. मात्र तितक्यात दीपाही तिथे येते. दीपिका तिला म्हणते की आंटी तू सांग ना याला, मला नाही जायचं आहे त्या घरी. आणि दीपाला पाहून तर कार्तिक अजूनच चिडतो. तो म्हणतो तू दीपिकाला समजावणार होते ना. त्यावर दीपा म्हणते हो, मी समजावण्याचा प्रयत्न करत आहे, पण अजून थोडा वेळ लागेल. त्यावर कार्तिक ओरडून म्हणतो किती वेळ लागेल अजून, की तू मुद्दाम वेळ लावत आहे. आणि ते ऐकून दीपाही चिडते आणि त्या दोघांचा वाद पुन्हा सुरू होतो. कार्तिक दीपावर आरोप करतो की तू मुद्दाम दीपिकाच्या मनात आमच्या विरोधात काही ना काही भरत आहे. आणि त्यामुळे दीपाही चिडून म्हणते की समोरच्यावर वाटेल ते आरोप करायला काहीच वाटत नाही का तुला. आणि मी समोर दिसले की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं वागतोस तू. मात्र कार्तिक म्हणतो की मी उगाच कुठलेही आरोप करत नाही दीपा. तू घर सोडून गेली कारण तू मला फसवलं आणि त्याची तुला लाज वाटली होती. मी केलेले आरोप चुकीचे आहे हे सिद्ध करण्याचा एकदा तरी प्रयत्न केला का तू. त्यावर दीपा म्हणते का करू मी प्रयत्न, ते चुकीचे आणि खोटे आरोप सिद्ध करण्याचा. मी खरी आहे ते मला माहीत आहे आणि तेवढंच पुरेसं आहे. आणि मुळात ज्या माणसाला खोटे आरोप करण्याची सवय आहे त्याच्यासमोर मी कशाला काय सिद्ध करू. त्यावर कार्तिक म्हणतो तुझी ना हीच सवय आहे. फसवलं तू मला, पण सगळ्यांसमोर सिंपती मात्र तूच मिळवत राहिली. मला ना आता जगायची इच्छाच राहिली नाही. एक दीपिका होती फक्त जिच्यासाठी मी जगत होतो, पण तू तिलाही तुझ्याकडे नेलं. आणि त्या दोघांचा वाद हा वाढतच चाललेला असतो. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकी त्यांना अजून भांडू नका म्हणून सांगत असतात. मात्र ते दोघे इतके रागात असतात की त्यांना त्यांच्या मुली तिथे आहेत याचं भानही राहत नाही. त्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरूच असतं. आणि त्यामुळे दीपिका रडतच तेथून निघून जाते. कार्तिक तिच्या मागे धावतो. पण तितक्यात दीपिका समोरून येणाऱ्या गाडीला धडकते आणि कार्तिक डचकून झोपेतून जागा होतो. त्यामुळे कार्तिकीही जागी होते. ती कार्तिकची अवस्था पाहून त्याला विचारते काय झालं, स्वप्न पडलं का वाईट. त्यावर कार्तिक कसं बसं हो म्हणतो. तर कार्तिकी त्याला सांगते तू देवबाप्पाचं नाव घे आणि झोप. आणि ती कार्तिकीला लगेचच झोप म्हणून आग्रही करते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहते. त्यामुळे कार्तिकला समोर दीपाच असल्याचा भास होतो. त्यानंतर तो कार्तिकीलाही झोपण्यासाठी सांगतो आणि कौतुकाने तिच्याकडे पाहत राहतो. तर दुसरीकडे दीपाला कार्तिकीची खूप आठवण येत असते. ती तिचा फोटो पाहत असते. तर दीपिका तिला विचारते काय झालं आंटी, तू झोपली नाही का, तुला खूप आठवण येत आहे का कार्तिकीची. त्यामुळे दीपाच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते आई आहे ग मी, तिची आठवण तर येणारच ना. त्यावर दीपिका विचारते मग माझ्या डॅडालासुद्धा माझी आठवण येत असेल ना. त्यावर दीपा म्हणते अर्थातच, त्यालाही तुझी खूप आठवण येत असणार. त्याला सतत असं वाटत असतं की तू कधी एकदा त्या घरी पुन्हा येत आहे. त्यामुळे दीपिका नाराज होत म्हणते मग असं अचानक का झालं, मी का अनाथ आहे, मी त्याची मुलगी का नाही. आणि पुढे ती म्हणते मला त्या घरी खूप आवडतं, त्या घरातील सर्व माणसंही मला खूप आवडतात, मला तिकडे खूप मजा येते. ग्रँडमावर तर माझं खूप प्रेम आहे, पण मी त्या घरची नाही ना. मग माझं कोण असेल, माझे मम्मा डॅडा नक्की कोण असतील आणि त्यांनी मला का सोडून दिलं असेल. त्यामुळे दीपा तिला समजावत म्हणते की असं कोणी कोणाला सोडून देत नाही, त्यामागे काहीतरी कारण नक्की असेल, आपल्याला काय माहीत. मात्र दीपिका म्हणते असं कोणतं वेगळं कारण असेल, त्यांना मी आवडले नसेल का. आणि त्यानंतर ती कार्तिकीने सांगितलेली कुत्र्याच्या पिल्लाची गोष्ट दीपाला सांगते आणि म्हणते माझ्या पॅरेंट्सनेही मला असंच एकटं कुठेतरी टाकून दिलं असणार. आणि ती रडतच विचारते की आंटी मी दिसायला चांगली नाही का. त्यावर दीपा म्हणते तू उगाच काहीतरी समज करून घेऊ नको. पण दीपिका म्हणते मी दिसायला चांगली नाही म्हणूनच मला माझ्या घरच्यांनी टाकून दिलं असेल. आणि तिचे हे विचार ऐकून तर दीपाला धक्काच बसतो. दीपिकाची समजूत कशी काढावी हे तिला समजत नाही. ती म्हणते की दीपिका तो खूप सुंदर आणि प्रेमळ आहे.
कार्तिकीवर तर किती प्रेम करतेस तू, अगदी मोठ्या बहिणीसारखी तिची काळजी घेते आणि तुझं मन खूप मोठं आणि सुंदर आहे आणि ज्याचं मन सुंदर असतं त्याला सर्व जग सुंदर दिसतं. पण दीपिका विचारते, माझ्या मम्मा डॅडाला मी सुंदर वाटले नसेल का? त्यांनी का मला त्यांच्याजवळ ठेवलं नाही? त्यांना मी का नको होते? आणि त्यावर दीपा म्हणते, नाही माहीत मला, काही प्रश्नांना उत्तरं नसतात बाळा. आणि त्यामुळे दीपिका नाराज होऊन झोपी जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकी तयार होऊन खाली येते तर तिथे सौंदर्य आणि ललितही बसलेले असतात. कार्तिकी सौंदर्याकडे क्विज गेम खेळूया म्हणून हट्ट करते, त्यामुळे सौंदर्याही तयार होते. कार्तिकी वेगवेगळे प्रश्न तिला विचारत असते आणि सौंदर्य त्यांची उत्तरं देत असते. पण त्यामध्येच कार्तिकी पटकन तिला विचारते की श्वेता आंटी माझ्या आईची कोण लागते? आणि ते ऐकून सौंदर्याला धक्काच बसतो. ती म्हणते, मी तुला आधीही सांगितलं होतं ना, त्या दोघी एकमेकींच्या कोणी नाही. पण कार्तिकी मात्र काही ऐकून घेतच नाही. ती म्हणते, सांग ना श्वेता आंटी आईची बहीण आहे का? आणि ती जर आईची बहीण असेल तर मग आईचे आई बाबा कोण आहेत? मला तर काही माहीतच नाही त्यांच्याबद्दल. आणि कार्तिकीचे हे इतके प्रश्न ऐकून सौंदर्य आणि ललित एकमेकांकडे पाहतच राहतात. तर नेमकं श्वेतानेही हे सर्व ऐकलेलं असतं आणि ती हसून कार्तिकीला म्हणते की तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देते, मी सांगते तुला सगळं. आणि त्यामुळे सौंदर्या रागातच तिच्याकडे पाहत तिला गप्प राहायला सांगते. पण श्वेता म्हणते की तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत ना मम्मा. आणि ती कार्तिकीला म्हणते की तुझी आई सामान्य दिसते आणि मी सुंदर दिसते. तुझी आई गरीब आहे, लोकांसाठी डबे वगैरे बनवते आणि मी एका मोठ्या बिझनेसमध्ये पार्टनर आहे. तुझी आई कोळसा आहे तर मी हिरा आहे. मग आता तूच सांग, तुझ्या आईचं आणि माझा काही संबंध असू शकेल का? आणि त्यामुळे कार्तिकी नाराज होऊन खाली मान घालते. तर सौंदर्य तिला म्हणते, श्वेता आंटी इज राईट, तुझ्या आईमध्ये आणि श्वेता आंटीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, रंगरूपाचा नाही तर गुणांचा. तुझी आई खूप प्रेमळ आहे, पण श्वेता आहे का? आणि त्यावर कार्तिकी हसून नकार देते. सौंदर्या पुढे म्हणते, तुझी आई मोठ्यांचा रिस्पेक्ट करते, श्वेता मात्र नाही करत. तुझी आई लहान मुलांवर संस्कार करते, श्वेता मात्र ते करू शकते का? नाही, कारण तिच्यावरच चांगले संस्कार झाले नाहीत. आणि हे सर्व ऐकून तर श्वेता खूपच चिडते. सौंदर्याने केलेलं त्या दोघींचं कंपॅरिझन ऐकून तिचा सर्व माज उतरतो. तर सौंदर्या कार्तिकीला दीपाच्या गुणांबद्दल सांगत म्हणते की कायम लक्षात ठेव, तुझ्या आईची आणि या श्वेताची तुलना कधीच होऊ शकत नाही. आणि त्यावर कार्तिकीही हो म्हणते. तर श्वेता रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे दीपा दीपिकाच्या प्रश्नांबद्दल साक्षीला सांगत असते आणि दीपिकाची गोंधळलेली मनस्थिती पाहून ती खूप काळजीतही असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, वीकेंडला कार्तिक कार्तिकीला घेऊन बाहेर फिरायला जातो तर दुसरीकडे दीपा आणि दीपिका एकत्र घरीच वेळ घालवतात. दीपिकाच्या सवयी पाहून साक्षी दीपाला म्हणते की हिच्यामध्ये अगदी तुझाच भास होत आहे. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.